तिरुपतीचे बालाजी असो का पंढरपूरचा विठोबा असो, वृंदावनचे कृष्ण असो का अयोध्येचे राम असो, यांच्या कुणाच्याच महाभोगामध्ये म्हणजे राजभोगामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही. हे माहिती आहे का तुम्हाला? मग आपण कांदा लसूण खातो ना, मग या देवांना का दिला जात नाही हो? आता हा प्रश्न पडला पाहिजे का नाही? मग लक्षात घ्या, हे देव असून सुद्धा कांदा लसूण खात नाहीत आणि आपण बाबा 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 कांदा लसूण भाजीत नसला की घरामध्ये भांडण करतो आहे की नाही. आणि वरून मी माळकरी, मी वैष्णव बनायची तयारी करतो. याच्यामागं धार्मिक कारण तर आहेच, शास्त्रामध्ये दिलेलंच आहे, पण सोबत सामाजिकदृष्ट्याही योग्य नाही. आपल्यामध्ये रजोगुण तमोगुण वाढवणारा हा कांदा लसूण देवसुद्धा खात नाही, म्हणजेच आपल्याला तो संकेत आहे की तुम्ही पण खाऊ नये. साधकांनीही खाल्ला नाही पाहिजे. मग असं नाही की फक्त मी चातुर्मास खात नाही, मग एवढ्याच महिन्यात खात नाही, तेवढ्याच महिन्यात खात नाही. जे देवाला पटत नाही ते भक्त कधीच खात नाहीत, हे पण लक्षात घ्या. समुद्र मंथन झालं, अमृताचा वाटप चालला. भगवान विष्णू स्वतः मोहिनी रूपामध्ये देवतांना अगोदर अमृत वाटत होते. हे पाहून एक असुर देवतांच्या लाईनमध्ये येऊन उभा राहिला आणि त्याने देवत्वाचं रूप घेतलं होतं. मग त्यावेळी भगवंताला काय कळत नाही हो? भगवंतांनी समजून घेतलं की हा कोण आहे? असुर आहे. पण तोपर्यंत अमृत त्याच्या मुखापर्यंत गेलं होतं. भगवंतांनी सुदर्शन काढलं आणि त्याचं डोकं उडवलं. त्याचं डोकं झालं राहू आणि धड झालं केतू. याच्यातून जे कांदा लसणाची उत्पत्ती झाली ना, मग हेच आहे ते. मग जरी त्याच्यामध्ये औषधी गुण असतील, का अमृताचा जो स्पर्श झालाय ना हो, म्हणून औषधी गुण आहेत, म्हणून आपण काय करणार? भगवंताला जे पटत नाही ते पण खाणार का? मग आपलं कसलं समर्पण झालंय? म्हणून प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, भगवंत खात नाही म्हणून आपणही खाऊ नये. याचा अर्थ हा नाही की मी लपून छपून खातो. बघा, भगवंत हृदयात आहेत बरं का, ते बघत आहेत. म्हणून आपल्या साधनेत बाधा येणारे पदार्थ नको.